ग्रोथ पॉलिमर्स, ठीक आहे, यालाच म्हणतो आपण ॲडिशन्स पॉलिमरला चेन ग्रोथ पॉलिमर, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय की ॲडिशन्स पॉलिमरचं जे एक्झाम्पल आहेत, आता आपण इथं कंडेन्सेशन पॉलिमर शिकवलं होतं तुम्हाला मी, पण का नाही शिकवलं, कारण की आपल्याला एक लिंक तयार करायची, म्हणजे एक लिंकनुसार जायचं, म्हणजे एका वेनी आपण गेलो पाहिजे. जोपर्यंत तो रस्ता संपणार नाही तोपर्यंत आपण नेक्स्ट पार्टवर जाणार नाही, ठीक आहे. ॲडिशन्स पॉलिमर यालाच म्हणतो आपण चेन ग्रोथ पॉलिमर, आणि इज अ बेस्ट ऑफ द एक्झाम्पल ऑफ पॉलिथिन. आता पॉलिथिन जो आहेत ना, आपल्याला पॉलिथिनचा फॉर्म्युला इथिनचा फॉर्म्युला आहे CH2 डबल बॉन्ड CH2. जर याला आपण पॉलिथिन जर लिहितो म्हटलं तर काय फॉर्म होईल, बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N, ठीक आहे. हा तुमचा पॉलिथिन फॉर्म होईल. आता पॉलिथिन फॉर्म करते वेळी तुम्हाला माहित असेल की आपल्याकडे पॉलिथिन आपण यूज करतो आपल्या डेली लाईफमध्ये. आपल्याकडे बॅग्स यूज करतो आपण प्लास्टिकच्यात, ओके, ठीक आहे. प्लास्टिक झालं, प्लास्टिकचे ड्रम, मोठमोठ्या टँक्स ज्या आपण यूज करतो, किंवा PVC पाईप्स वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॉलिथिन. तर लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन, म्हणजे पॉलिथिनला आपण या दोन पार्टमध्ये रिएक्शन्स फॉर्म करू शकतो की लो डेन्सिटी म्हणजेच काय आणि हाय डेन्सिटी म्हणजेच काय. तर सगळ्यात फर्स्ट आपण पाहणार आहोत लो डेन्सिटी पॉलिथिन, LDP, याला म्हणतो आपण LDP, ठीक आहे. तर लो डेन्सिटी पॉलिथिन इज ऑप्टेन बाय पॉलिमरायझेशन्स. ही काय फॉर्म करते, पॉलिमरायझेशन फॉर्म करते. म्हणजे याचा अर्थ की पॉलिमर जर एखादा कंपाऊंड आपल्याला फॉर्म करत असेल तर तो मोनोमर पासून पॉलिमर फॉर्म करत असेल तर त्यासाठी लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे आपण कमीत कमी टेम्परेचरवर सुद्धा काय करू शकतो, फॉर्म करू शकतो, ठीक आहे. पॉलिमरायझेशन्स ऑफ इथिन अंडर हाय प्रेशर. जेव्हा लो डेन्सिटी पॉलिथिन येईल तर याला अंडर दी हाय प्रेशर द्यावं लागेल. ते हाय प्रेशर असेल आपल्याकडे 1000 to 2000 ॲटमॉस्फिअरिक, अँड टेम्परेचर 350 to 570 Kelvin in the presence of traces of O2 or peroxides as the initiator, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला एक O2 वापरावं लागेल, traces O2 and peroxides ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून आपण यूज करू, ठीक आहे. तर याची प्रॉपर्टी बघा. सगळ्यात महत्वाचं काय की जो तुमचा लो डेन्सिटी पॉलिथिन आहे हा तुमचा एक ब्रांच पॉलिमर फॉर्म करतो, ब्रांच चेन फॉर्म करतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेणार मी, तुम्हाला तेव्हा समजेल, पण प्रॉपर्टी समजून घ्या. इट इज अ ब्रांच पॉलिमर ॲज द ग्रोविंग चेन. बघा काय असते, ब्रांच पॉलिमर एक प्रकारचा ब्रांच पॉलिमर आहे लो डेन्सिटी पॉलिथिन, ठीक आहे. का बरं लो डेन्सिटी पॉलिथिन हा तुमचा ब्रांच चेन आहे, त्याच्यामागचं काय, ग्रोविंग चेन ॲब्स्ट्रॅक्ट. एक तो चेन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि ॲब्स्ट्रॅक्ट हायड्रोजन ॲटम्स, कोणाला ॲब्स्ट्रॅक्ट करेल, तो हायड्रोजन ॲटमला ॲब्स्ट्रॅक्ट करतो. आणि जेव्हा तो हायड्रोजन ॲटमला ॲब्स्ट्रॅक्ट करतो फ्रॉम द मिडल ऑफ द चेन अँड दी ब्रांचेस, जी तुमची मिडल चेन असेल ती काय करते, एक प्रकारची ब्रांच चेन फॉर्म करेल, ठीक आहे. ही प्रॉपर्टी झाली त्याची. सेकंड प्रॉपर्टी आहे की लो मेल्टिंग पॉइंट्स. याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, लो आहे, 110 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल पॉलिथिनला जर आपण हीट दिली तर तो काय होते, लगेच जळून जातो, ठीक आहे. आणि पॉलिथिन मेल्टिंग पॉईंट याचा 110 डिग्री सेल्सिअस, आणि इट इज अ पुअर कंडक्टर, कमी म्हणजे खूप जास्त बॅड कंडक्टर म्हणून आपण त्याला असतं तुमचा कोण, पॉलिथिन, ठीक आहे. आणि हा प्रॉपर्टीज बस तुमच्या लो डेन्सिटी पॉलिथिन. प्रिपरेशन्स ऑफ लो डेन्सिटी पॉलिथिन, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं काम पडलं तर CH2 डबल बॉन्ड CH2. आता हा तुमचा काय, याचा कंपाऊंडला म्हणतो आपण इथिन ग्रुप. कोणता ग्रुप, इथिन किंवा इथिलीन. आणि टार्सेस O2 अँड परऑक्साईड 350 to 570 केल्विन टेम्परेचर्स आणि 1000 to 2000 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर्स, ठीक आहे. याच्यामध्ये काय फॉर्म होईल, एक लो डेन्सिटी पॉलिथिन टाईपचा काय होईल, एक मॉलिक्यूल तुम्हाला इथे फॉर्म होईल, किंवा एक कंपाऊंड फॉर्म होईल. काय फॉर्म होईल, कंपाऊंड फॉर्म होईल, ओके.
तर अशा प्रकारची रिएक्शन असेल. ठीक आहे. बट याआधी आपण जे शिकलो होतो की इट इज अ ब्रांच पॉलिमर्स, म्हणजे हा ब्रांच पॉलिमर कसा काय फॉर्म होईल आणि कुठला हायड्रोजन्स हा ऍबस्ट्रॅक्ट करेल, ऍबस्ट्रॅक्ट केल्यानंतर एक प्रकारची एक ब्रांच चेन कशी काय फॉर्म होईल, ती ग्रोविंग कशी काय फॉर्म होईल ते आपल्याला सांगायचं आहे. ते नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण सांगू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण वन ऑफ द एक्झाम्पल घेऊ, एक पॉलिमर कंपाऊंड घेऊ, एक पॉलिथिन घेऊ. ठीक आहे. सपोज हा एक प्रकारचा आपला एक पॉलिथिन आहे. CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड H म्हणजेच CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N. एक प्रकारचा याला म्हणू आपण पॉलिथिन. ओके. प्लस आपण काय घेऊ आता याच्यामध्ये एक ग्रोविंग एंड चेन घेऊ. ग्रोविंग एंड चेन म्हणजेच काय की एका साईडला रॅडिकल असेल CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ एक प्रकारचा कंपाऊंड फॉर्म असेल. ठीक आहे. इथे रॅडिकल असेल. ठीक आहे. याला म्हणतो आपण ग्रोविंग चेन, ग्रोविंग एंड ऑफ चेन, ग्रोविंग एंड ऑफ चेन. ठीक आहे. आता ग्रोविंग एंड ऑफ चेन म्हणजेच काय की एक प्रकारचा एक पॉलिमर असेल बट कुठेतरी मात्र एक रॅडिकल असेल. ठीक आहे. आता हा कंपाऊंड स्टेबलाइज आहे आपला, आहे की नाही. बट इथे काय तुमचा कंपाऊंड हा अनस्टेबल आहे. तर इथला जो इलेक्ट्रॉन्स आहे हा काय करतो, इथला हायड्रोजनला करतो ऍबस्ट्रॅक्ट करतो. आणि ज्या वेळेस हा ऍबस्ट्रॅक्ट करतो तर ऑब्व्हियसली हा H चालला जाईल तुमच्या या CH2 कडे. तर काय असेल आपल्याकडे मग बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N प्लस इथल्या C कार्बनने इथला एक हायड्रोजन ऍबस्ट्रॅक्ट केला तर काय फॉर्म होईल CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N अप टू N. तर याला म्हणतो आपण, बघा मी तुम्हाला काल सांगितलं होतं रॅडिकल्स मध्ये की जो कंपाऊंड हा एंडिंगवर असतो, म्हणजे एंड असतो, कुठल्याच प्रकारचा रॅडिकल नसतो, त्याला म्हणतो आपण टर्मिनेशन्स, टर्मिनेटिंग म्हणू आपण त्याला. काय म्हणू आपण टर्मिनेटेड चेन म्हणू. ओके आहे की नाही. म्हणजे रॅडिकल्स आहेत का नाही, पॉलिमर तर फॉर्म केला बट रॅडिकल्स नाही आहेत, त्याला म्हणतो आपण टर्मिनेटिंग चेन म्हणू. बट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, इथे मात्र हा कार्बनकडे किती बॉन्ड फॉर्म करायला पाहिजे 4. तर याने किती बॉन्ड फॉर्म केले 1 2 आणि 3. तर इथला जो एक रॅडिकल्स होता तो आला तुमचा इथे. ओके. आता हा रॅडिकल्स आला तुमचा इथे. पुन्हा सेकंड स्टेप. ठीक आहे. तर थर्ड स्टेप मध्ये काय, थर्ड स्टेप मध्ये की हाच ग्रुप आपण पुन्हा लिहू, म्हणजेच बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH रॅडिकल्स बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N. सपोज या ग्रुपवर जर आपण CH2 बॉन्ड डबल बॉन्ड CH2 जर ऍड केलं तर काय होईल. आता हा कंपाऊंड इथे ऍड होऊ शकणार नाही, इथे ऍड होऊ शकणार नाही, इथे होणार नाही, इथे होणार नाही. का, जिथे हा अनस्टेबल असेल त्याच ठिकाणी हा अटॅक करेल. वाय, बिकॉज इथे फ्री रेडिकल असल्यामुळे हा कंपाऊंड अटॅक करेल इथेच. ठीक आहे. हा कार्बन अटॅक करेल तुमच्या या कार्बनवरती. तर तुमचा असा कंपाऊंड फॉर्म होतील बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N. आणि या ठिकाणी बॉन्ड फॉर्म केल्यामुळे ऑब्व्हियसली इथे काय फॉर्म करेल, तो एक प्रकारचा ब्रांच चेन फॉर्म झाली. आता मला सांगा की इथला कार्बन स्टॅबिलाइज झाला, हाही कार्बन स्टॅबिलाइज आहे, बट हा कार्बन स्टॅबिलाइज आहे का नाही. स्टॅबिलिटी नसल्यामुळे याच्यावरती फॉर्म होईल तुमचा एक रॅडिकल्स फॉर्म होईल. ठीक आहे. आणि ह्या रॅडिकल्स फॉर्म झाल्यामुळे ऑब्व्हियसली एक प्रकारचं याला म्हणू आपण पॉलिमर. कोणता पॉलिमर, लो डेन्सिटी पॉलिमर. CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N. आणि ते फॉर्म झाला आपला रॅडिकल्स. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण पॉलिमर, लो डेन्सिटी पॉलिमर. ठीक आहे. लो डेन्सिटी पॉलिथिन. किंवा याला म्हणतो आपण ब्रांच चेन, ब्रांच चेन्स. ठीक आहे. आता मला सांगा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हा लो डेन्सिटी का आहेत, याच्यामागचं कारण काय, बिकॉज इट इज अ कंपाऊंड आर अनस्टेबल कंपाऊंड. वाय, बिकॉज इन दिस प्रेझेंट इन द रॅडिकल्स.
इन दी रॅडिकल्स. ठीक आहे, म्हणून म्हणतो आपण ब्रांच चेन पॉलिमर्स किंवा पॉलिमर लो डेन्सिटी पॉलिमर. ओके. युजेस ऑफ लो डेन्सिटी पॉलिमर. ठीक आहे, तर लो डेन्सिटी पॉलिमर आर यूज इन डेली टू डेली लाईफ. ठीक आहे, आणि हा जो पॉलिथिन आहे की नाही किंवा हा जो लो डेन्सिटी पॉलिथिन आहे हा आपल्या डेली टू डेली लाईफमध्ये काय होतं, यूज होतो. ठीक आहे, कुठे कुठे यूज होतो, टॉयज, नंतर इन्सुलेशन्स फॉर केबल्स, पॅकिंग बॅग्स एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, आणि मोस्ट ऑफ दी जे पॉलिथिन सारखे कंपाऊंड असेल ते तुम्हाला 3 ते 4 एक्झाम्पलमध्ये 3 to 4 एक्झाम्पलमध्ये मला सांगायचे आहेत. आणखी कुठे कुठे हा लो डेन्सिटी पॉलिथिन यूज होतो. ठीक आहे, आता पॅकिंग बॅग झालं किंवा पॉलिथिन झालं किंवा त्या पॉलिथिन बॅग झाल्या, टॉयज झालं, इन्सुलेशन्स फॉर केबल झालं, अशा प्रकारे तुम्हाला आणखी 3 to 4 एक्झाम्पल मला सांगायचे. हाय डेन्सिटी पॉलिथिन HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन. आपण दिलं होतं LDPE लो डेन्सिटी पॉलिथिन. ओके, तर याच्या प्रॉपर्टीज बघा कशा तर की पहिली प्रॉपर्टीज डायरेक्ट इथिलीन इज अ हिटेड, म्हणजे इथिलीन ग्रुपला आपल्याला हिट करायचं आहे किती केल्विन टेम्परेचर्सवर, 373 केल्विन टेम्परेचर. तिथे आपण केलं होतं 375 केल्विन टेम्परेचर्स. ओके, आणि अंडर प्रेशर तिथे होतं आपलं 1000 to 2000, इथे मात्र किती आहे 6 to 7 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. इन दी प्रेझेन्स ऑफ, याच्यामध्ये आपण एक कॅटलिस्ट वापरतो, झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. ओके, झिग्लर नाटा म्हणजेच काय, टिटॅनियम क्लोराइड प्लस ट्रायइथिल ॲल्युमिनियम. ओके, तर तो जेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्म होईल तर त्याला म्हणतो आपण झिग्लर नाटा कॉम्प्लेक्स. नंतर मी तुम्हाला सांगतोच तो कसा आहे तर द HDP इज ऑप्टेन इथिलीन फर्स्ट फॉर्म टिटॅनियम कॉम्प्लेक्सेस, म्हणजे याचा अर्थ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स इथे फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे, इथिलीन फर्स्ट फॉर्म टिटॅनियम कॉम्प्लेक्सेस विल टिटॅनियम क्लोराइड, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वापरावं लागेल टिटॅनियम क्लोराइड्स म्हणजे TiCl4. ओके, हेन्स ऑल्सो कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन्स पॉलिमर. हाय डेन्सिटी पॉलिथिनला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन्स पॉलिमर सुद्धा म्हणतो. आणि हा तुमच्या जेईच्या पेपरला विचारते की हाय डेन्सिटी पॉलिथिन इज ऑल्सो नोन ॲज coordinations polymer. Why? Because titanium complexes are present. It is a linear polymers. आधी आपण बघितला होता लो डेन्सिटी पॉलिमर, तो होता ब्रांच चेन पॉलिमर, बट हा कसा तुमचा इट इज अ लिनियर पॉलिमर. लो डेन्सिटी पॉलिथिन इज हाय मेल्टिंग पॉइंट्स, बट मात्र याचा मेल्टिंग कसा असेल, हाय असेल. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं काय, एक रिॲक्शन्स असेल आपली लो डेन्सिटी पॉलिथिनची. ठीक आहे, तर ती रिॲक्शन तुमची अशी असेल. N number of CH2, N number of CH2 double bond CH2, N number of CH2 double bond CH2 in the presence of 373 Kelvin temperatures and 6 to 7 atmospheric pressures, TiCl4 titanium chloride complexes, and आपल्या इथं वापरावं लागेल C3H5/3 into Al. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचा या कॉम्प्लेक्सला म्हणतो आपण झिग्लर नाटा कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे, आणि या कंपाऊंड फॉर्म होईल तुमचा बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 अप टू N. ठीक आहे, आणि हा तुमचा होईल फॉर्म पॉलिथिन फॉर्म होईल. ठीक आहे, आणि हा आधी बघा लो डेन्सिटी पॉलिथिनमध्ये आपल्याला रॅडिकल्स पाहायला मिळाले होते. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण बघितलं होतं की रॅडिकल्सच फॉर्म होईल, तर म्हणून त्याला म्हणतो आपण लो डेन्सिटी, म्हणजे तो लवकर अनस्टेबल कंपाऊंड असल्यामुळे तो लगेच काय घेईल, पेट घेईल. अलग लक्षात, आणि त्याची डेन्सिटी कशी कमी असेल, बट इथे कुठल्याच प्रकारचे रॅडिकल नसून एक प्रकारचा स्टेबलाइज कंपाऊंड फॉर्म होईल. ठीक आहे, झिग्लर नाटा कॅटलिस्ट विच इज टिटॅनियम क्लोराइड्स अँड टर्चरी ॲल्युमिनियम्स, टिटॅनियम क्लोराइड्स प्लस C2H5/3 इंटू Al, हा तुमचा Al असेल. ठीक आहे, ॲल्युमिनियम. युजेस बघा, आता ज्या ठिकाणी प्लास्टिक्स हार्ड असते, एकदम हार्ड अँड एकदम कठीण असते,
इट इज यूज टू मेक बॉटल्स, जार, बकेट्स, ड्रम्स, पाइप्स एक्सेट्रा. ओके, इथे तुमचा ॲडिशन्स पॉलिमरचा पूर्ण पार्ट कव्हर झालेला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लेसनमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं राहतील नेक्स्ट लेक्चरमध्ये राहतील आपलं कंडेन्सेशन्स पॉलिमर. ठीक आहे, आणि इथे ॲडिशन्स पॉलिमरचा पूर्ण पार्ट तुमचा कव्हर झालेला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट टॉपिक पाहू आपण आता कंडेन्सेशन्स पॉलिमर.